1986 साली माऊलीने जेव्हा या क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी पहिली माल कोणाला घातली अशा हा तर तुम्ही प्रश्न विचारला. प्रश्न विचारत नाही का भारताचा पहिला पंतप्रधान कोण? तर माऊलीने आपल्या जीवनामध्ये पहिली माल कोणाला घातली? ती त्यांचा सेवक भाऊराव अमृती पारखे. त्यांना माहीत नसेल. आणि हा 40-39 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर आज सांगण्याचा या ठिकाणी योग आलाय. माऊली समवेत 24 तास ज्या वेळी माऊलींचा फोन येईल त्यावेळी त्या सेवेच्या ठाई तत्पर अशा पद्धतीचं भाऊरायांचं कार्य. माऊलींच्या आज्ञेनं भाऊरावांनी कोणाकोणाची सेवा केली? परम सतीय वारकरी संप्रदायातील अध्वर्य बाबा महाराज सातारकर यांच्या बरोबर 22 वर्ष या ठिकाणी भगवान वादनाचं काम केले. 7 ते 10 वर्ष सन्माननीय हरिभक्ती पारायण अजित महाराज कडकडे ही फार प्रख्यात कलाकार मंडळी यांच्यासोबत सुद्धा भाऊरायांनी अनेक गायक कलाबरोबर आपल्या कलेचं या ठिकाणी प्रदर्शन करण्याचं त्यांनी केलं. 2001, 2002, 2003 या कालखंडामध्ये राज्यस्तरीय पकवान वादकाच्या स्पर्धा झाल्या. त्यामध्ये भाऊरायाने महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. हा भाऊरायांचा सन्मान नाही, हास्य संत मोरेमाऊली वारकरी संप्रदायाचा सन्मान आहे. सतत 3 वेळा पुरस्कार प्राप्त केला. आज सर्टिफिकेट आपल्याकडे आहे. 2 वर्ष परत भाऊरायाने त्यामध्ये भाग घेतला नाही. पुन्हा 2004-5 ला भाग नाही घेतला. 6-7 ला परत भाग घेतला. पुन्हा भाऊराया परत महाराष्ट्रामध्ये पकवाज वादनामध्ये परत त्यांनी 2 प्रथम क्रमांकाचा पारितोषिक या ठिकाणी मिळवलं. अशी सतत आपल्या कलेवरती आपल्या वादन कलेवरती अतिशय विश्वासानं या ठिकाणी नेहमीच त्यांनी अत्यंत प्रेम केलं. आळंदी ते माऊलींची समाधी सोहळ्यातील सतत 12 वर्षे सेवा करण्याची संधी सुद्धा भाऊरायांना या ठिकाणी प्राप्त झाली. आणि विशेष म्हणजे सगळ्यात मोठं कार्य माऊलींच्या बरोबर सतत हे जे धर्मकार्य आज उभं केलंय. माऊलीने आपल्या मित्रांच्या शेवटला त्यांच्या डोळ्यातून अश्रू आलं. त्याच्या चेहरा तुम्ही बघितलं असेल. नंतर अंतरीचे नाही का भावे स्वभाव हा त्यामुळे त्यांचा अंतकरण निश्चित तुम्हाला तुम्ही पाहिला असाल की तो कळवळ आहे, मातेचा कळवळ, आईचा कळवळ आहे. तो निश्चित तुम्हाला त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या स्वभावातून या ठिकाणी आपल्याला दिसला. आणि म्हणून भाऊरायांनी या ठिकाणी 12 वर्ष माऊलीच्या बरोबर फार मोलाचं काम या ठिकाणी पूर्ण केलं. म्हणून हे काम या ठिकाणी पूर्ण सिद्धीस जाण्यासाठी माऊलीच्या बरोबर त्यांनी थोडा सहभाग दर्शवला. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे या सगळ्या कार्यामध्ये भाऊरावांच्या धर्मपत्नी जे आहे त्यांनी सुद्धा कधीच भाऊरावांना अडवलं नाही. ज्या वेळी माऊलीने सांगितलं त्यावेळी त्यांनी सांगितलं मित्र सुविधा या माझ्या माऊलीची सेवा आहे, मी तुम्हाला थांबू शकत नाही. अशा पद्धतीचा हा कुटुंब जिव्हाळ्याने या ठिकाणी भाऊरायांनी जे माऊलीवरती संपादनावरती प्रेम केलं. आणि म्हणून भाऊरायांचा सन्मान आज श्री संत मोरेमाऊली संस्थानाच्या वतीने होतोय. मठाधिपती परमपूज्य संत अण्णामहाराज मोरेमाऊली यांना मी विनंती करतो की भाऊरायांचा सन्मान या ठिकाणी शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करावा. सपन काय या अहो तुमचं योगदान आहे, तुमचं काय नाही महत्वाचं या. हो जरा सुरेश जरा घेऊन येवा. हो ताई या अहो तुमच्यामुळे भाऊला पुण्यात ना या. अजून एक आपला जिव्हाळ्यातला समय आपल्या कुटुंबातला आपली आई आपलं वडील ही दोन्ही भूमिका ज्यांनी 13-14 वर्ष या पवित्र भूमीमध्ये बजावली. अगदी गरीब एवढ्या नाही तर श्रीमंत एवढ्या आदरणीय आमच्या एकनाथ तात्या कधी तात्या काय जाणतात करत नाही. एखादा माणूस गेल्याच्या नंतर त्याला चहा पाहिजे
का नाश्ता पाहिजे का त्याला भाकरी पाहिजे का जेवण पाहिजे हे तात्याचं अंतर्गत नंतर ते सांगतात लगेच बस हे खायचे तुला हे घे खा. आणि मग तात्याने आमच्या आई वडिलांची भूमिका या ठिकाणी बजावली आणि आपण मी बोलतो हे अतिशयोक्ती नाही, हे वास्तव आहे, सत्य आहे. मग तात्यांचा सन्मान या ठिकाणी आपण वतीने करतोय. तात्यांना विनंती करतो की तात्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं.